नमस्कार. मी संदेश नाईक. ऐकूया काही ठळक घडामोडी. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांची 84वी परिषद आजपासून विधानभवनात सुरू झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज या परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत आहेत. सदस्यांचं वर्तन आणि सभागृहाचा सन्मान यावर चर्चा होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. या परिषदेला देशातल्या सर्व राज्यांच्या विधिमंडळ सभागृहांचे पीठासीन अधिकारी उपस्थित आहेत. या परिषदेत संसदीय लोकशाही आणि विधिमंडळ कामकाजाशी निगडीत विविध मुद्द्यांवर चर्चा होईल अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. आरक्षणाबाबतचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजाला ओबीसींना दिले जाणारे अधिकार आणि सवलती दिल्या जातील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केलं. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या असल्याचं त्यांनी आज नवी मुंबईत वाशी इथं सांगितलं. त्यांनी जरांगे यांना याबाबतच्या अधिसूचनेची प्रत दिली. त्यानंतर जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातून फळांचा रस घेऊन उपोषण सोडलं. मराठी भाषा ही जगात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या 20 भाषांपैकी एक आहे. त्यामुळे या भाषेतल्या विविध बोलींमध्ये साहित्य निर्मितीसाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी मुंबईत वाशी इथं मराठी भाषा विभागानं आयोजित केलेल्या दुसऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. हे संमेलन 3 दिवस चालणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचा हा 109वा भाग आहे. प्रधानमंत्री येत्या सोमवारी विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबाद इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडनं 126 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांवर संपला होता. भारतानं पहिल्या डावात 436 धावा करून 190 धावांची आघाडी मिळवली. आजचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या दुसऱ्या डावात 6 बाद 316 धावा झाल्या होत्या. ओली पोप 148 धावांवर तर रेहान अहमद 16 धावांवर खेळत होता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.